नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा सकाळचे 8:15 झालेत आणि मी चालली आहे कामावर. तर आज गणपती बाप्पा येऊन दुसरा दिवस आहे, तर मला कामावर उशिरा जायचं आहे. त्यामुळे मुलाचा टिफिन बनवला आहे, मुलासाठी नाश्ता बनवला आहे, टिफिन पॅक करून ठेवला आहे, नाश्ता भात फोडणी टाकला आहे, चहा बनवला आहे आणि चपाती भाजी दुपारसाठी आम्हा मायलेकींसाठी बनवून झाकून ठेवलेली आहे आणि चहा देखील बनवला आहे, नाश्ता बनवला आहे. आणि मी मात्र वाटीत चहा पिऊन चालली आहे कामावर, कारण वाटीत लवकर थंड होईल ना, म्हणून पटापट वाटीत थंड ओतून घेतला. आता मी चहा पिणार आहे, मी चालले कामावर. तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते, मी देवपूजा पण केलेली आहे, माझं सगळं आवरून झालं आहे. तर गणपती बाप्पाला मस्तपैकी दुर्वा आणि जास्वंदाचं फूल ठेवलं आहे आणि त्यानंतर मोदक आणि लाडू ठेवला आहे, दिवा लावला आहे आणि मी आता चालली आहे कामावर. तर तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय जेवण बनवते, कुठे कामाला जाते. तर माझ्या या शॉर्ट व्हिडिओतून तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे की आज मी कामावर काय काय बनवले. तर दोन्ही घरी आज बाप्पाचं विसर्जन आहे, दोन्ही घरचे बाप्पा आज त्यांच्या गावाला जाणार आहेत. तर मी आज दोन्ही घरच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण दर्शन दाखवणार आहे गणपती बाप्पाचं. तर गेल्या मी मस्तपैकी रात्रीचा जो भात होता तो फोडणी टाकलेला. काल ह्यांच्याकडे जे 5-6 लोकांचं जेवण बनवलेलं ना मी एवढं मोठं, तर त्याच्यातला हा भात उरला होता, मस्तपैकी त्याची फोडणी केली. त्यानंतर काकड्या, जाड काकड्या आलेल्या, निब्बर काकड्या, तर त्याची मस्तपैकी उपासाची बटाट्याची भाजी करतात ना तशी काकडीची भाजी केलेली आहे, शेंगदाण्याचा कूट आणि मस्त खूप सारी कोथिंबीर टाकून. तुम्ही पण ही काकडीची भाजी करून बघा, तुम्हाला पण ही भाजी खूपच आवडेल. त्यानंतर मी मस्त मऊसूत आणि गोल गरगरीत अशा चपात्या बनवलेल्या आहेत आणि हे सगळं जेवण मी आता हे जे कढई वगैरे ज्या वापरल्या आहेत त्या कढईमधनं सगळ्या टोपामध्ये काढून ठेवणार आहे, छोट्या भांड्यामध्ये, आणि हे सगळे भांडे घासणार आहे. तर सगळे भांडे घासले आणि कपड्यांनी पुसून जागेवर ठेवले, किचन गॅस सगळं क्लीन केला आणि मी आता बाप्पाचं दर्शन घेते. तर तुम्ही पण पटापट बाप्पाचं दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या ताईंनी मला एवढा सारा प्रसाद दिला मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी. 1 किलो सफरचंद, लाडू, पेढे, बर्फी आणि मोदक हा त्यांनी मला एवढा मुलांना घेऊन जाण्यासाठी खाऊ दिला. तर मी दुसऱ्या कामावर आली. दुसऱ्या कामावर नाश्त्यासाठी गरमागरम सँडविच बनवले. तर हे आलू सँडविच आहेत, ह्यांच्याकडे 2 दिवस कांदा लसूण खात नाही, तर आलू सँडविच मस्तपैकी बनवले. त्यानंतर बाप्पासाठी नैवेद्याला मोदक बनवले. काल मी इथे जे मोदक बनवलेले त्यांना एवढे आवडले की त्यांच्या पाहुण्यांनीच खाल्ले, त्यांना खायलाच नाही मिळाले. तर ते बोलले दीदी बाप्पाला पण नैवेद्य बनवा आणि आम्ही पण गरमागरम मोदक आज खाऊ. मग पटापट हाताने पण बनवायला घेतले आणि माझ्या हातूनच बाप्पाला नैवेद्य दाखवला, आरती केली, बाप्पाला निरोप दिला आणि मी देखील आता घरी आली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.